इटली या देशातलं उंचच उंच पर्वताच्या उतारांवरचं विंची नावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला ॲर्नो नावाची खळखळ वाहणारी निळाशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगरा एवढे खडकच खडक. अशा सुंदर निसर्गरम्य गावात 15 एप्रिल 1452 रोजी पियरो आणि कॅटरीना यांच्या पोटी एका मुलाने जन्म घेतला आणि त्याचंच नाव होतं लिओनार्दो. त्यालाच आपण म्हणतो लिओनार्दो दा विंची, म्हणजेच विंचीचा लिओनार्दो. लहानपणी लिओनार्दो डोंगर दऱ्यातून मनसोक्त भटकायचा. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. याच वयात त्याला चित्र काढणं खूप आवडायला लागलं. त्याचे वडील कशाला चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधीही रागावले नाहीत. लिओनार्दोला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहान-भूक विसरून जात असे. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून तो नाना तऱ्हेचे प्रयोग करत बसे. तो चक्क जंगलात जाऊन पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचं निरीक्षण करीत बसायचा. 10 ते 12 वर्षांचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स या शहरात राहायला गेला. त्यावेळेस फ्लोरेन्स हे शहर बुद्धी, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्त्वज्ञ यांनी भरलेलं होतं. वयाच्या 14व्या वर्षापासून ते 27व्या वर्षापर्यंत लिओनार्दोनं व्हेरोचिओ या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दोने अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. तसेच गंमत म्हणजे लिओनार्दो त्याच्या वहीत वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा हे ल्युकाकडे जाऊन शिकून घे असं स्वतःला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवलं होतं. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषयही फार आवडत. विश्व कसं निर्माण होतं, प्रलय का आणि कसा येतो या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता. अँटोनियो डेल पोलिओलो हा शरीर रचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहाचं विच्छेदन करणारा पहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या स्टुडिओत जाऊन लिओनार्दो शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेत असे. इतकेच नव्हे तर तो स्मशानात जाऊन मृतदेह काढून त्यांचेही निरीक्षण करीत बसे. चित्र काढताना प्रत्येक अवयवाचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पद्धतीने नोंदी करून मगच त्यांचं रेखाटन करीत असे. लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत होता. त्याचं म्हणणं होतं, शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो, पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो असं त्यानं लिहूनही ठेवलेलं होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे. कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असे त्याला वाटे. 1472 साली लिओनार्दोने ख्रिश्चन कथेवर आधारित ॲनन्सिएशन या नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे जिथे पक्षी विकायला ठेवलेले असायचे तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्तही करी आणि त्याचे ही सूक्ष्म निरीक्षण करून रेखाटन करीत बसे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टींबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडे. त्याचा आवाजही फार सुरेल होता. त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत बसत. ल्यूड नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी राहायचा आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचा. त्याची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचे चित्र. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकून जातं. अनेक लोक म्हणतात या चित्रात खूप सारी गुपितं दडलेली आहेत. आजही इतक्या वर्षानंतर मोनालिसाच्या डोळ्यातील ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारं आहे. मोनालिसाचं हे चित्र
आज पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयात आहे. लिओनार्दो दा विंची कोण नव्हता? तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा कलावंत होता. लिओनार्दोने काढलेल्या मॅडोना ऑन द रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दोने अनेक यंत्रही तयार केली, अनेकांचे आराखडेही तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आज आपण जी हेलिकॉप्टर्स पाहतो तशाच हेलिकॉप्टर्सची लिओनार्दोच्या नोंदवह्यांमध्ये अनेक रेखाटनं आणि गणितं बघायला मिळतात. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी 300 वर्ष आधीच लिओनार्दोने सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. इतकेच नव्हे तर लिओनार्दोचे एक स्केच आहे ज्यामध्ये त्याने सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकलचं एक मॉडेल बनवलं होतं, ज्याचं नाव त्याने ठेवलं होतं सेल्फ प्रोपेल्ड कार्ट. विचार करा, जर तो आत्ताच्या काळात असता तर टेक्नॉलॉजीचा वापर करून कारही हवेत उडवली असती. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यातली तंत्र समजून घेण्याचे अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोने वेगवेगळ्या विषयांवर टिपणं करून ठेवली होती. त्यात प्रकाश विज्ञान, आवाज विज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रॉलिक उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीरविज्ञान याविषयीचे संशोधन करून विचार आणि इतर माहितीही त्याने टिपली आहेत. 2 मे 1519 रोजी वयाच्या 67व्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखा संचार करणाऱ्या लिओनार्दोनं या जगाचा कायमचा निरोप घेतला. मात्र आपली चित्र, शिल्प, बांधलेल्या इमारती, अनेक संशोधनं या जगासाठी तो मागे ठेवून गेला. तसेच आपली अनेक संशोधनं, जसं आकाश निळा का आहे, पक्षी इतक्या वेळ हवेत कसे काय राहू शकतात, हे सारं काही त्यानं कोडेक्स लेस्टर नावाच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे, जे बिल गेट्सनं 250 करोड रुपयांना विकत घेतलं होतं आणि आत्ताच्या काळात त्याची किंमत आहे 400 करोड. इतकं सगळं करूनही त्याचे शेवटचे शब्द होते, मी देव आणि मानवजातीचा अपमान केला आहे, कारण माझे कार्य त्या दर्जापर्यंत पोहोचू शकले नाही जिथपर्यंत ते पोहोचायला हवे होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.